उत्तर मुंबई में मनसे एवं भारतीय जनता पार्टी को छोड़कर सैकड़ों कार्यकर्ता यह देखिए शिवसेना में शामिल हो गए हैं। मागाठाणे विधानसभा के आमदार प्रकाश दादा सुर्वे ने सभी को पार्टी का मफलर पहनाकर जोरदार यहां पर यह देखिए स्वागत किया। इस मौके पर भारी संख्या में शिवसेना के नेतागण उपस्थित थे। बताया जाता है कि मनसे वार्ड क्रमांक 8 से चुनाव लड़ने वाली नगर सेविका प्रत्याशी एवं मागाठाणे क्षेत्र के उत्तर भारतीय मोर्चा के भारतीय जनता पार्टी के महामंत्री शिवदयाल मिश्रा और उनके कई सहयोगियों ने इस मौके पर शिवसेना में प्रवेश किया। सभी का स्वागत सम्मान यहाँ पर यह देखिए आमदार प्रकाश दादा सुर्वे ने किया है। पार्टी में उनका जोरदार स्वागत किया गया सभी प्रवेश करने वालों का। इस मौके पर आमदार प्रकाश दादा सुर्वे और शिवसेना में प्रवेश करने वाले शिवदयाल मिश्रा एवं मनसे की महिला नेता ने क्या कुछ कहा है, आइए आपको हम सुनाते हैं। और थोड़ा पीछे आ जाओ प्रमोद, पीछे आ जाओ। सुभाष तिवारी जी, आपके चाचा, आपका पूरा परिवार दादा के नेतृत्व में एक एक जन जाइए, एक एक जन। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा। प्रकाश दादा सुर्वे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद। गटात पक्षप्रवेश केलेला आहे मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्त्यांनी, काय सांगा? मला खूप आनंद आहे। रोहिणी कस्तुरी रोहितकर हे वार्ड क्रमांक 8मधून इलेक्शन लढली होती। 7,500 मतं तिने घेतली होती आणि ते आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते। हे दैसरमधून राम यांच्या विनंतीमुळे त्याच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग प्रमुख, त्यानंतर शिवदयाल मिश्रा हा एक चांगला खंदा समर्थक BJPचा माझ्या मतदारसंघामधला आहे। शेकडो कार्यकर्ते घेऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी दाखवलेला विश्वास, त्याच्यामुळे फार आनंद होतो आहे आम्हाला की चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात जुळल्यामुळे आमचा पक्ष आणखी मोठा करण्यास मदत करत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व दिसून येत आहे, मात्र आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मराठीचा वाद सुरू झाला परत एकदा। काल आपण पाहिलं तर मराठीचा वाद सुरू झाला होता। उत्तर भारतीय आणि जे मनसे आहेत ते आमने सामने झाले होते। त्यानंतर काही लोकांवर गुन्हा देखील झालेला आहे आणि एकीकडे आपलीच पक्षाचे नेते याच्यावर अंमलबजावणी करतात, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे नेते येऊन इथे उत्तर भारतीयांमध्ये पुनर्विचार करावा असा देखील प्रश्न निर्माण केलेला, त्याबद्दल असं काय नाही। एकदा पक्षाने निर्णय घेतला असेल की मराठी बोलता आली पाहिजे, चांगली गोष्ट आहे। एखादी भाषा जर आपल्याला येत असेल किंवा शिकण्यासारखं असेल, आज आपली किती लोक फ्रेंच भाषा शिकतात, वेगवेगळ्या भाषा शिकत आहेत। मी सुद्धा उत्तर भारतांची भाषा शिकतो आहे। पुन्हा एखादी भाषा चांगली आत्मसात करायची असेल किंवा शिकायचं असेल तर चांगली गोष्ट आहे। वाईट गोष्टी शिकण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शिकणं नेहमीच चांगलं आहे। आणि मी पण त्यांना विनंती करणार माझ्या सर्व उत्तर भारतीयांना की आपण सुद्धा मराठी इथे शिकलात तर फार आम्हाला सुद्धा आनंद होईल आणि त्यांच्यासुद्धा फायद्याचं होईल। त्यांनासुद्धा कोण हिंदणारा राहणार नाही। त्यामुळे राम यादव आणि आमचा शिवदयाल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठी शिकवण्याची पाठशाळा वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करतो। पण एकीकडे मनसेचा आरोप होत आहे की उत्तर भारतीय मराठी शिकायला तयार आहे, तर संजय निरुपम याचा पोटात का दुखतोय? नाही, जर ते मराठी शिकायला तयार तर आनंदाची गोष्ट नाही। त्यांना आम्ही मदतच करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही शाळा आम्ही ओपन करणार आहोत। त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाचं भांडण करण्याचा प्रश्न येत नाही। आणि तुम्हाला काय 2 तारखेपासून दिसतील आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी
आमच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बोरिवलीमध्ये असेल, आजच बोरिवलीमध्ये BJPवाल्यांनी खोललेली शाखा, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. आज आमच्या मागाठाण्यामध्ये सुद्धा शिवदयालच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठी शिकवण्याचे क्लासेस सुरू करणार आहोत. रामच्या इथे वाडामध्ये, त्याच्यातसुद्धा दहिसरमध्ये सुद्धा आम्ही मराठी शिकवण्याचे क्लासेस घेणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे काम करणार आहोत. पण ते उत्तर भारतापेक्षा आणखी कुठले जात धर्मवाले जर शिकत असेल तरी त्यांनासुद्धा आम्ही शिकवण्यास तयार आहोत. कुठेतरी संजय निरुपम हे राजकारण करताय का? संजय निरुपमने विरोध केला असं मला वाटत नाही आहे, आणि तसं ते विरोध करणार नाही. तसे ते जाणकार हुशार नेते आहेत, तसं ते विरोध करणार नाही. पण ते पुनर्विचार करावा असं सांगण्यात आलेलं त्यांच्या पत्राद्वारे. हा, त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा जबरदस्ती करू नका, आणि त्यासाठी आपल्या सरकारने थोडीशी तारीख पण वाढवून दिलेली आहे. पण जे शिकत असतील त्यांच्यासाठी आम्ही मात्र. ताई, काय सांगा, आज मनसेतून तुम्ही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला आहे, काय सांगा? पक्षप्रवेश म्हणजे मी कस्तुरी चंद्रकांत रोयेकर, दहिसर विधानसभा, दहिसर पश्चिमची आहे मी. मला म्हणजे मेन पहिला प्रश्न काय आहे, दादांच्या नेतृत्वाखाली मी इथे पक्षप्रवेश करते. कारण काही गोष्टीमुळे मी थोडंसं दुखावली गेली आहे त्या पक्षामध्ये. इलेक्शनला उमेदवारीला मी उभी होती, कारण काहीतरी थोडंफार दुखावल्या गेल्याबद्दल मी त्याच्यामध्ये म्हणजे काम करायची इच्छा नाही राहिली आहे. आणि हे सगळे गोष्टी जे बोलतात जातीभेद हे ते सगळ्या गोष्टी मला काही पटत नाही. आता काही त्या कारणामुळे पण आम्ही उमेदवारीला उभे होते, कष्ट आम्ही केलोत, हे वरचे आरामात बसलेत, मेहनत मी घेतली आहे, मी सगळे गोष्टी काही केलेत, घडवलेत तिथे त्या वॉर्डमध्ये. जर त्या वॉर्डमध्ये काही कामच होत नसेल, तुम्ही फक्त वरनं आम्हाला बोलणार हे करा ते करा, तसं होत नसते काही पण गोष्ट. बाकीचे पक्षाचे लोक कसे सहकार्य करतात तसे आमच्या पक्षामध्ये काही, मनसे पक्षामध्ये काही सहकार्य माझ्याबरोबर केलेलं नाही, परंतु माझ्या विरोधात वागलेत अजून. पण त्याच्यातनं पण मी एवढे मतं काढली मी स्वतःच्या स्वबळावरती, आणि ह्याच्या पुढे पण मी स्वबळावरती लढीन, करत राहीन. आणि आता मी आपले प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मी इथे शिवसेना प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी हा पक्ष प्रवेश करते. त्याच्यात कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे. आणि हे जातीभेद करतात त्याच्यामुळे हा पक्ष कधीही पुढे जाणार नाही. कारण मी ह्याच्यात एवढे वर्ष काम केले, 2012 पासून मी काम करते. हे जातीभेद ते तिथे बसतात, तुम्ही असं करा तसं करा, सगळ्या गोष्टी केलेत. पण तुम्ही जातीभेद करता, हे नको ते नको, पण त्यांचा फरक आम्हाला पडतो ना. तुम्ही बोलता जातीभेद करता, अरे मग माणसं जाणार कुठे? तर तुम्ही बोलता मराठी. तर काल संजय निरुपम साहेब आले होते, ते काय वेगळे काय बोलले नव्हते, मला पण त्यांचं पटलं, पण ते काय बोलले नव्हते, विरोध नव्हते केलेले का तुम्ही मराठी बोलू नका किंवा शिकू नका. आता तुम्ही जबरदस्ती भांडण करणार, अरे नाही तुम्ही मराठी, अरे मी पण हिंदीच बोलते, मी मराठी असून मी हिंदी बोलते, पण त्याच्यात तुम्ही काय माझ्याशी भांडण करायला येणार? पण तुम्ही सगळे रिक्षावाल्यांबरोबर असेच भांडण करणार. त्यांना ह्या पक्षाला कोणीही पुढे नेणार नाही आणि जाणारही नाही आहे. बस ह्याच्या पुढे मला काही बोलायचं नाही आहे पक्षामुळे. पक्षामध्ये तुमची खच्चीकरण झालेली असं दिसून येत आहे. मात्र कुठेतरी तुम्हाला वरिष्ठांनी पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न केला. डावलला. तुम्ही शिवसेनेमध्ये काय बघून आले? शिवसेनेमध्ये म्हणजे यांचे कामं, यांचं सगळ्या गोष्टी गोरगरिबांपर्यंत दादा पोचतात, सगळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी करतात. आणि माझा जन्म इथला आहे. दादाने मी आज आतापासून न ओळखत, आधीपासून ओळखते. फक्त एवढंच काय, माझं कुठेतरी थोडंसं मतिमंद बोलतात ना, त्या मला पण मी दोष देते. तर मी ह्या गोष्टीपासून लांब होती, पण आता आली आहे मी. ह्याच्या पुढे मी काम करत राहीन आणि करून दाखवीन. ते दहिसर वेस्टला तर करून दाखवीन. तिथे तर आता भरपूर काही गोष्टी घडवतात आहेत आणि ते मिस करणार तिथे, आणि तिथे मिस पार पडणार आहे त्या एरियाला. हम शिवसेना में प्रवेश किए, ये हमारे सर्वप्रथम दादा के कामों को देखते हुए और शिवसेना जो एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री उनके कार्यों को देखते हुए, सादा वो कार्यकर्ता है, कार्यकर्ताओं का वो सम्मान करते हैं, सादा शेतकरी हैं और खेती में काम खुद करते हैं, उनके कार्यों को देखते हुए मैंने भारतीय जनता पार्टी से त्यागपत्र दे के मैं शिवसेना में ज्वाइन किया। और सबसे बड़ी बात तो यह है कि शुक्ला कंपाउंड जैसे विषय को देखने के लिए जब भारतीय जनता पार्टी के नेता हमारे नेता गोपाल शेट्टी जी शुक्ला कंपाउंड के विषय पर वहाँ पे खड़े हुए, तो वहाँ के कोई नेता हमारे साथ खड़े नहीं हुए। तो मात्र दादा को छोड़ के, एकनाथ शिंदे जी को छोड़ के वहाँ के लोगों को न्याय दिलाने के कोई खड़ा नहीं हुआ।
तो ये सब देखते हुए मुझे शिवसेना में आने का मैंने मन बनाया और अपने कार्यकर्ताओं के साथ में हम पक्ष प्रवेश किए। दादा ने एक और आज आह्वान किया है, राम यादव के साथ मिल करके आपको जिम्मेदारी दी है ऑटो रिक्षा चालकों को मराठी की पाठशाला शिकाने के लिए। दादानी हे जे जबाबदारी मला दिलं आहे, दादाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो, मी भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रथमतः एक असा कार्यकर्ता आहे की जो मराठीची पाठशाला ज्या वेळेला गोपाल शेट्टी साहेबांनी अधिवेशनात त्यांनी मुद्दा मांडला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि ते सरकारने केंद्रातलं आणि राज्यातल्या सरकारने मान्यता दिली आणि त्याच्यानंतरचा पहिला एक कार्यकर्ता मी आहे की जे बोरीवली फ्रूट मार्केटमध्ये मी मराठीची पाठशाला लावली होती आणि त्याचा चांगला प्रतिसादही मला मिळाला होता त्यावेळेला आणि तसंच मी ह्याला कंटिन्यू करणार आहे। भाजपमध्ये मात्र आज तुम्ही शिवसेनामध्ये आलेले आहेत, काय सांगाल त्याबद्दल? हे खरी गोष्ट आहे, तुम्ही माझ्या मनातलं गोष्ट तुम्ही हे केलं विचारलं आहे मला। भाजपमध्ये चांगलं जे कार्यकर्ते आहे, ग्राउंडमधलं काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना डावलायचे कामं करतायत, त्यांना कोणीवरती इकडं कोणीला गुळ लावतात आणि बोलतात हे घे बाबा चाट। आणि कार्यकर्ता म्हणजे कोण आहे? सुखादुखामध्ये जर तो माणूस जो नेता आमच्या पाठीमागे खंबीरपणे जर उभा राहू शकत नाही तर मग त्या पक्षाला राहून आम्ही करणार काय? 25 वर्ष झाला मला त्या पक्षामध्ये काम करत। रामभाऊ ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला मी पक्षाला जॉईन केलं 2000मध्ये आणि आज मी एवढं सगळं त्या पक्षामध्ये कार्यक्रम करून सगळं काय करून मला कुठलंही मदत नाही न करता हे मला डावलायचं काम आणि गोपाल शेट्टी साहेबांसारखा नेत्याला तुम्ही डावललं हे मी बघून ते मला हे पाऊल उचलावं लागलं। शुक्ला कंपाऊंडमध्ये सगळ्यात जास्त योगदान कोणी दिलं आता? सर्वात जास्त योगदान गोपाल शेट्टी साहेबांनंतर साहेब तर आहेत, आमदार प्रकाश दादा सुर्वे रात को 9:30 बजे शुक्ला कंपाउंड के रहवासियों को लेके वहाँ पे थाना बंगले पे गए। रात को 12:30 से 1 बजे रात हो गई। दादा का तबीयत उस समय पे ख़राब था। दादा हमसे ये सारी महिलाओं को लेके नंदनवन बंगले पे एकनाथ शिंदे जी के पास गए और मैंने वो कार्यों को देखा है। शिंदे जी ने जो गगरानी जी हो, चाहे SRA के हो, चाहे कमिश्नर हो, कंटिन्यू कॉल करके बाकी के जो स्ट्रक्चर जो बचे आज उन्हीं लोगों का देन है कि आज हमारी जीत हुई है और बाकी के स्ट्रक्चर बचे हुए।